याच्या बाबतीमध्ये कागदपत्र आलेले आहेत वास्तविक. सुहास कदम यांनी त्या महिलेच्या विरोधामध्ये अगोदर तक्रार दिलेली आहे. त्याची तारीख जी आहे ती 2/7/2026 ला सावकारीच्या अंतर्गत त्यांच्या विरोधामध्ये तक्रार दिलेली आहे. त्याची ही कॉपी आहे. आणि मग त्यांनी दुसऱ्या दिवशी सुहास कदम यांच्या विरोधात क्रॉस कंप्लेंट दिलेली आहे. आता त्याच्यामध्ये दिलेल्या कंप्लेंटच्या बाबतीमध्ये त्यांच्या माध्यमातून झालेलं जे ट्रान्झॅक्शन आहे, हे ट्रान्झॅक्शन जे काय दर्शवतं, दर महिन्याला 32,000, 30,000, 33,000 हे दर महिन्याला त्या ठिकाणचं ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी दिसतं. आणि याच्यामध्ये एका ट्रान्झॅक्शन मध्ये खाली लिहिलंय 32,500 रुपये व्याज आणि 500 रुपये दंड, टोटल असं 33,000 रुपये. म्हणजे कुठंतरी हा व्याजाचा किंवा सावकारीचा प्रकार असा वाटतो. ज्यांनी तक्रार दिली आहे त्यापूर्वी आमच्याच कार्यकर्त्या होत्या, अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करायच्या. आजही आमची त्यांच्याबद्दल काही तक्रार नाही. कुणीतरी त्यांना फितवलं असू शकतं, कुणीतरी त्यांचा गैरसमज केला असू शकतो. निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करता येईल. आम्हाला त्या ठिकाणी ते हा मुद्दा आणि याची कुठेही सांगड असायचं काही कारण नाही असं मला वाटतं. दादा, तुमच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तुमच्याच पक्षाच्या कार्यकर्त्याकडून जे आहे ते पैसे व्याजाने घेणे आणि त्याचं व्याज परत भरणे कितपत कायदेशीर प्रक्रिया वाटते तुम्हाला? कायद्याच्या भाषेत हे योग्य आहे का? हे पहा, हे आज अनेक ठिकाणी एकमेकांना मदत करणं, एकमेकांकडून उसने पैसे घेणं, एकमेकांना आजच्या आर्थिक अडचणीत मदत करणं हे चालू असतं. हे नित्य पातळीवरचे काही ऑफ दी रेकॉर्ड, ऑन दी रेकॉर्ड असे व्यवहार चालू असतात. आपण सगळ्याच्या खोलात जात बसलो तर विषय डायव्हर्ट होईल. मुद्दा हा जो आहे तो सोलापूर शहरातल्या अवैध व्यवसायाच्या संदर्भातला आहे. तो कुणी उपस्थित केला याच्याही पेक्षा जास्त महत्वाचा आहे तो मुद्दा जो आहे तो गंभीर आहे किंवा नाही हा मुद्दा आहे. सोलापुरातले अवैध धंदे पण झाले पाहिजेत का नाही, आणि बेकायदेशीरित्या चालू असलेल्या ह्या सगळ्या बाबी याच्यातून सोलापूरला आपल्याला मुक्त करायचं का नाही. तुम्ही सुद्धा सोलापूरकर म्हणून आणि मी सोलापूरकर म्हणून हा तुमच्या आमच्यासाठी आणि तुमच्या आमच्या कुटुंबासाठी आणि आमच्या तरुण पिढीसाठी आणि आमच्या भविष्यासाठी हा मुद्दा महत्वाचा आहे का नाही, हा खरा मुद्दा आहे. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. लाईक आणि शेअर करा.